काल पुण्यात किंवा मोठ्या शहरांमध्ये एका भाजलेल्या स्वीट कॉर्नच्या कणीसाची किंमत किती होती माहितीये? सुमारे 40 रुपये प्रति नग. मग आपण फक्त 5 ते 10 रुपयांना व्यापारी किंवा दलालांना मका का विकायचा? शेतातून थेट ग्राहकांपर्यंत फक्त थोडेसे मूल्यवर्धन करा आणि दिवसाला 1500 ते 2000 रुपये नफा मिळवा. आज आपण पाहणार आहोत भाजलेली स्वीट कॉर्न गिग मॉडेल. कमी गुंतवणूक, सोपा व्यवसाय आणि थेट रोख नफा. मित्रांनो, हे मॉडेल अतिशय सोपे आहे. पहिले, स्वतःच्या शेतात किंवा स्थानिक शेतकऱ्यांकडून ताजे स्वीट कॉर्न घ्या. दुसरे, दररोज ताजे कणसे गोळा करा. तिसरे, स्वच्छ आणि चवदार पद्धतीने कोळशावर किंवा गॅसवर भाजा. चौथे, त्यावर लिंबू, चाट मसाला, बटर आणि मीठ लावा. आणि पाचवे, थेट ग्राहकांना गरमागरम सर्व्ह करा आणि थेट रोख पैसे मिळवा. आता प्रश्न येतो, विक्री कुठे करायची? जिथे गर्दी तिथे तुमचा व्यवसाय. तुम्ही पर्यटन स्थळे, महाबळेश्वर, लोणावळा किंवा स्थानिक केंद्रांवर स्टॉल लावू शकता. राष्ट्रीय महामार्ग, हायवेचे सर्व्हिस रोड, पेट्रोल पंप किंवा ढाब्यांजवळ उत्तम प्रतिसाद मिळतो. तसेच बस स्टँड, आठवडी बाजार, शाळा, कॉलेज आणि गर्दीच्या ठिकाणी तुम्ही विक्री करू शकता. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, पैसा कसा आणि किती मिळेल. या व्यवसायासाठी रोस्टिंग स्टॉल, भट्टी, कोळसा, मसाले, लिंबू, बटर आणि शेड असा मिळून एकूण अंदाज गुंतवणूक फक्त 25,000 ते 35,000 रुपये लागते. आणि नफ्याचे गणित पाहिले तर, जर तुम्ही दररोज 100 कणसे विकली आणि एका कणीसामागे शुद्ध नफा 15 ते 20 रुपये राहिला तर तुमचा दैनंदिन नफा 1500 ते 2000 रुपये होतो. म्हणजेच मासिक नफा 45,000 ते 60,000 रुपये. विशेष म्हणजे तुमची मूळ गुंतवणूक अवघ्या 1 ते 2 महिन्यात वसूल होते. हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ताजेपणा, स्वच्छता, हसतमुख सेवा आणि योग्य जागा निवडणे खूप महत्त्वाचे आहे. शेतकरी आता फक्त उत्पादक राहिला नाही, तो प्रक्रिया करणारा आणि विक्रेता सुद्धा बनू शकतो. महिला बचत गट, स्थानिक शेतकरी किंवा तरुण एकत्र येऊन FPOच्या माध्यमातूनही हा व्यवसाय सुरू करू शकतात. तुम्हाला ही बिझनेस आयडिया कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेतकरी भावांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.